2 3 3 4 आणि जर मी समजून घे हॅश सेट मध्ये टाकला तर हॅश सेट मध्ये काय आला 1 2 3 4 आणि लास्ट मध्ये मी रिटर्न करताना काय चेक केलं फक्त की याची जी लेंथ आहे ती हॅश सेटच्या लेंथच्या बरोबर आहे का नाहीये, म्हणजे त्याच्यावर आपला आन्सर निघतंय. पण मग त्याची आपली टाइम कॉम्प्लेक्सिटी काय झाली, टाइम कॉम्प्लेक्सिटी काय झाली तुमची O ऑफ एन. पण आपण एक्स्ट्रा स्पेस यूज केली इथं हॅश सेटची, बरोबर. मग त्याची स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय झाली O ऑफ एन. आता जर समजा मी इंटरव्ह्यूवर आहे, तुम्ही ऑप्टिमाइज आन्सर शोधलं, मग तरी थोडं अजून आहे की स्पेस एक्स्ट्रा स्पेस नकोय मला. जर समजून माझ्या ॲरेची व्हॅल्यू, जर माझ्या ॲरेची लेंथ 10 लाख एलिमेंट आहे त्याच्यामध्ये, 10 आन्सर थोडं हँड रायटिंग वर करा फक्त. 10 लाख जर लेंथ आहे, बरोबर, तर मी एक्स्ट्रा 10 लाखची जी मेमरी लागते 10 लाख स्पेससाठी ॲरेसाठी, किंवा त्याच्यात डुप्लिकेट जर काढले आपण, पण तरी मला एक एक्स्ट्रा स्पेस लागते, जो ऑब्व्हियसली ऑप्टिमल अप्रोच नाही. म्हणजे जर तुम्ही एका सीपीयूच्या दृष्टिकोनाने विचार करणार तर तुम्ही अननेसेसरी मेमरी यूज करताय. मग त्याच्यामध्ये जर मी इंटरव्ह्यूवर आहे तर मी काय सांगेन तुम्हाला की थोडीफार अल्गोरिदमची जी O ऑफ एनची एफिशियन्सी आहे ती थोडीफार 19-20 चालेल मला, पण जी स्पेस आहे ती मला फक्त O ऑफ 1 पाहिजे, किंवा जी O ऑफ एन आहे ॲरेची ती पाहिजे, एक्स्ट्रा स्पेस नको. तर मग तेव्हा काय करता येईल, 2 पॉइंटर अप्रोच एकदम सिंपल आहे. 2 पॉइंटर मध्ये काय करायचं, ॲरे सॉर्ट करून घ्यायचा अगोदर 1 2 3 3 4 आणि फक्त काय करायचं मग आपल्याला जेव्हा आपण एका फॉर लूप मध्ये पुढे जाऊ तेव्हा फक्त आपल्याला काय चेक करत जायचंय, प्रिव्हियस एलिमेंट जो आहे आपला तो नेक्स्ट एलिमेंटच्या बरोबर आहे की नाही. एवढ्यामध्ये तुमचा आन्सर हा समजा तर ब्रेक झालाय. एवढा इझी आहे. आणि याचं जे आन्सर आहे ते गिटहबवर अवेलेबल आहे, कारण की ऑटोमॅटिक होतं.